नव्या प्रेमाचा एक नवीन प्रवास. मस्त ब्लॅक कॉफीचा मग हातात घेऊन सँडी काचेतून स्नोफॉल निहाळत होता. बाजूलाच नव्याही कॉफीचा आस्वाद घेत होती. सँडी बोलत होता, हा कापसासारखा पडणारा बर्फ पाहिला की मला आपण लग्नानंतर फिरायला नैनितालला गेलो होतो ते दिवस आठवतात. आकर्षक वाटणारी ती हिरवीगार कुरणी, बर्फाच्छादित डोंगर, टुमदार घरं, स्वच्छ निळे रस्ते, हेवा वाटावा अशी गावं. त्यातून स्नोफॉल बघत स्वतःला हरवून घेतलं होतं. आणि मी तुला बघत तुझ्यात हरवलो होतो. काय सुंदर दिवस होते ना ते. तेव्हा तू मला म्हटलेलं मला चांगलं आठवतंय. सँडी, मला ना असं कुठेतरी राहायला आवडेल जिथे तू आणि मी, आपलं छानसं लाकडी कौलारू घर, बाहेर असाच बर्फ पडत असेल आणि हो, घराला मोठमोठ्या काचेच्या खिडक्या, म्हणजे घराच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहिलं तरी बाहेर हा कापसासारखा पडणारा बर्फ, हिरवीगार कुरणे, बर्फाच्छादित डोंगर आणि निळेशार पाणी दिसेल. पण खरं सांगू नव्या, त्या नैनितालच्या हॉटेल रूमच्या वास्तुपुरुषाने तथास्तु म्हटलं असावं आणि आज आपण इथे कॅलिफोर्नियामध्ये आपल्या घरात आहोत. सँडी नव्याच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यात ओजस सांगत आला, ए बाबा, डॉक्टरची उद्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे. सँडीच्या जीवात जीव पडला. कितीतरी दिवस झाले अपॉइंटमेंट हवी म्हणून फॉलोअप सुरू होता. पाणावलेल्या डोळ्यांनी सँडीने ओससच्या खांद्यावर हात ठेवला. बेजबाबदार आयुष्य तुम्हाला कधी मोठे होऊ देत नाही आणि जबाबदारी घेतल्यावर तुम्ही कधी लहान होता येत नाही. ओजसही सँडीच्या हातावर हात ठेवत म्हणाला, ए बाबा, रिलॅक्स, सगळं ठीक होईल. काळजी नको करू. मी डॉक्टर झाल्यावर इथे अमेरिकेत रेसिडेन्सी करत असतानाचा माझा एक मित्र आहे. त्याने सुचवले हे डॉक्टर. मला खात्री आहे आपल्याला नक्कीच फायदा होईल. ओजस सँडीला खात्री वजा धीर देत होता. सँडीचा चेहरा मात्र तसाच निष्क्रियच वाटत होता. सँडी बाहेर पडणाऱ्या बर्फाकडे बघत बोलत होता. तुला माहीत आहे ते ओजस, तुझ्या नाना आजोबांनी जेव्हा नव्याचा हात माझ्या हातात दिला तेव्हा म्हणाले, माझी नव्या मनाने खूप हळवी आहे. तिच्या मनातलं पटकन कोणाला सांगत नाही. खूप खंबीर आहे असं दाखवते, पण आतून तशीच भांबावलेली असते. तेवढं मात्र समजून घ्याल. सँडी तसाच कधी बाजूला बसलेल्या नव्याकडे तर कधी बाहेर पडणाऱ्या बर्फाकडे बघत होता. नव्याचा अतिशय सौम्य सोज्वळ चेहरा आणि पाणीदार बोलके डोळे, बोलणं इतकं लाघवी की शत्रूलाही आपलंसं करेल असंच, म्हणायला हुशार आणि स्वकर्तृत्वावर भाळणारी, आणि तेच तिने सँडीमध्ये हेरलं आणि लग्नाला होकार दिला. सँडी आणि नव्याचा संसार सुरू झाला. दोघांचे नवनवलाईचे गुलाबी दिवस आनंदाने सुरू झाले. नुकताच सुरू झालेला नवीन संसार, दोघांचाच नवीन घरातला सहवास त्यांना जगाचा विसर पडणारा होता. नव्याला
स्वतःच्या संसारात सुखाचे चित्र दिसत होते. तिने ह्या संसारात भरलेली रंग सँडीला मोहून टाकणारे होते. घरात छोट्या मोठ्या वस्तू घेऊन घर सजवलं गेलं. कधीकधी ती एकटीच प्रसन्न चेहऱ्याने स्मितहास्य करत कौतुकाने स्वतःच्या हाताने लावलेल्या स्वतःच्याच संसाराकडे बघत बसायची. नव्याने बाबा म्हटल्यावर प्रमाणे सँडीही आता तीच मन वाचायला शिकला होता. नव्या खूप साध्या आणि समाधानी आयुष्याचं सूत विणत होती. 4 प्रेमाचे नातेवाईक आणि 2-4 जिव्हाळ्याचे मित्र असा छोटा परिवार होता. लागवी स्वभावाने नभाने सगळ्यांच्याच हृदयात स्थान मिळवलं होतं. पुढे या परिवाराच्या यादीत अजून एकाची भर पडली आणि ओजस नावाचं फूल सँडी नव्याच्या वेलीवर फुललं. दोघांसाठी ओजस म्हणजे आंखों का तारा वगैरे असंच होतं. नव्या तर ओजसला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होती. नव्याला तर ओजस नावाचा अनमोल खजिनाच मिळाला होता. कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही, तशी नव्या ओजस मध्ये रमली होती. आणि सँडी ऑफिसचं काम आणि नुकतंच मिळालेलं प्रमोशन सुखाने यायचं म्हटलं तर सगळीकडून ते वाट काढत तुमच्यापर्यंत पोहोचतंच. नव्याच्या चेहऱ्यावरून ही सुख त्याच तेज दाखवत होते. सँडीला फिरायची अत्यंत आवड. ओघाने फिरणं मग नव्याला ही आवडू लागलं. सँडीला ऑफिसच्या कामातून डोकं वर काढता आलं की सँडी, नव्या, ओजस यांचं त्रिकूट निघायचं भटकंतीला. तेव्हाही नव्याचा कल कायम बर्फाळ ठिकाणी जाण्याचाच असायचा. ती बऱ्याचदा सँडीला म्हणायची, हे बर्फाच्छादित परिसर, पर्वत, नदी पाहिले की असं वाटतं की निसर्गाने जशी बर्फाची चादर पांघरलेली आहे आणि सगळं गोठून टाकलंय, तसंच सुखही आयुष्यात गोठून राहावं. नव्याला बर्फाबद्दल असणारं आकर्षण आताशा लक्षात आलं होतं. सँडीच्याही ऑफिसच्या जबाबदाऱ्या वाढल्या. त्याला हवं तेव्हा नव्या आणि ओजससाठी हजर राहणं शक्य होत नव्हतं. मग सँडीने नव्या होंडा सिटी गाडी घेऊन दिली, जेणेकरून ऊन वारा पाऊस पाणी रात्री अपरात्री 4 व्हीलरमध्ये ती आणि ओजस सेफफुली कुठेही जाऊ शकतील. ओजसचा 12वा वाढदिवस. टीन एज सुरू होताना होतं, म्हणून नव्या आणि सँडीला त्याचा हा वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा होता. सँडीलाही सध्या कामाच्या व्यापात कोणाला जास्त भेटणं शक्य होत नव्हतं. त्यानिमित्ताने छानसं गेट टुगेदर होणार होतं. मग काय, उत्साही नव्या लागली कामाला. आयुष्यात सगळं काही बरोबर होतं हे कळण्यासाठी काहीतरी चुकीचं घडावं लागतं. क्रमशः पुढील भाग 2 मध्ये. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला
लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.